काहीतरी वेगळं प्रकरण आहे. एक तर त्याचा आकार हा नेहमीच्या पुस्तकासारखा नाही. कवर जे मुखपृष्ठ आहे ते अत्यंत आकर्षक. आणि मग हळूहळू आतल्या कविता वाचत गेलो. निसर्गाच्या आहेत, प्रेमाच्या आहेत, तसेच राजकारणाबद्दल चिडीच्याही कविता येत आहेत. आईची ममताही गर्भस्थासारख्या कवितेतून आपल्याला वाचायला मिळते. त्यांचा हा जो कवितेतील प्रवास आहे भविष्यातील, तो असाच प्रगतिशील राहो आणि लवकरच त्यांचं स्वतःचं असं एक स्थान या साहित्य क्षेत्रात निर्माण हो, हे मी त्यांना शुभेच्छा देतो. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत. भागवत सरांनी अनेक कामगारांच्या लहान मुलांना संगीत, सूर यांची ओळख दिली. त्या ह्या सरांच्या पिकल्या केसातलं तारुण्य जेव्हा आम्हाला जगण्याची लय शिकवतं. धुंदीत बेधुंदीत असताना कलेच्या माध्यमातून अनुभव सावरणं शिकवतं. आपण आत्ममग्न असताना अचानक कुठून तरी आवाज येतो, सर. शुभा म्हटलं की सगळं शुभ आलं. ओघा ओघाली त्याप्रमाणे कविता सुद्धा अत्यंत शुभ आणि फलदायी असेल. रंग हा शुभा साप्ते यांचा कविता संग्रह मला कवितांच्या एका वेगळ्याच जगात घेऊन गेला. नव्या कविता मी नेहमी वाचतेच, नव्या कवींनाही मी नेहमी भेटते, पण अलीकडच्या नव्या कवितात शुभा साप्तेंची रंगमधली कविता आपल्या ठळक वैशिष्ट्यांची माझ्या मनावर छाप पाडून गेली. रूढार्थानं त्यांची कविता ही तशी आपल्या परिचयातल्या कवितेच्या जातीची नाही. त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मुक्तपणे पण काव्याच्या अंगाने उद्गारलेले एक स्वगत नाट्य आहे. त्याला तसा कवितेचा आकृतिबंध नाही. ते स्वच्छंदपणे आपल्या गतीनं आणि पद्धतीनं बोलत राहतं. ह्या स्वगतांमागे त्यांची तीव्र कल्पनाशक्ती उभी आहे. तसाच त्यांच्यातला स्वप्नाळू कलावंतही त्यांच्या शब्दातून प्रगट होतो आहे. मग ती कविता प्रेमाची असो, तत्वचिंतनात्मक असो, राजकीय आणि सामाजिक जाणीवेची असो, वा ती विशुद्ध व्यक्तिचित्रे असोत, कवितेतला भाव फार सहजपणे त्या कवितेतून जागवतात. रंग ह्या कवितेत तर जगाचे आणि जगण्याचे अनंत रंग शोधत शोधत आपल्या कविता संग्रहाचं नावच जणू कवयित्रीनं सार्थ केलं आहे. अशी विविध रंगांची, विविध तरंगांची शुभा साप्ते यांची रंग ही कविता आजच्या रूढ कवितेहून वेगळी असली तरी आपल्या मनात मानाचं स्थान पटकावते. खास त्यांच्या कवितेला माझा मनपूर्वक आशीर्वाद. आता ह्या कार्यक्रमाची कवयित्री सौ शुभा साप्ते तिला मंचावर येण्याची मी विनंती करते. मी वैद्य सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन शुभाला पुष्पगुच्छ देऊन तिला आशीर्वाद द्यावा. प्रमुख शिंदे, संतकवी वामनराव देशपांडे, हास्यकवी अशोक नायगावकर, नॅचरोपॅथी डॉक्टर श्री शरद नायनपल्ली. तर या देखण्या सभागृहामध्ये आपण सगळे एवढे प्रेक्षक आलेले आहात. या सर्वांना प्रथम मी वंदन करतो, कारण आपण आहात म्हणून कविता आहे. आपण आहात कारण ज्ञानदेवांनीच पहिल्यांदा श्रोत्यांना वंदन केलेलं आहे. रसिक आहेत, वाचक आहेत त्यांना. तर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा पहिल्यांदा मी स्वागत करतो. आपण या शुभावरच्या आणि एकूण कवितेवरच्या प्रेमाने इथे आलेल्या आहात. आणि मला एक वेगळी गोष्ट आढळते ती म्हणजे जवळजवळ खूप 25 ते 30च्या ह्याच्यातली देखील काही तिच्या मैत्रिणी म्हणा किंवा मित्रपरिवार हा सगळा इथे उपस्थित आहे.
ही फार मोठी आस्वादक गोष्ट आहे, ही फार अगदी आश्वासक अशी गोष्ट आहे. कारण आपण म्हणतो की नव्या पिढीचा आणि याचा काही संबंधच नाही राहिलेला. कविता म्हटलं की थोडंसं लोक 4-5 अशा रांगा सोडून मागं बसतात. तुम्हाला सांगतो म्हणजे कवी म्हणजे काहीतरी भीती वाटते की काय असं वाटतं लोकांना, पण तसं काय नाही. तुम्ही इकडे आलात आणि आत्तापर्यंत छान सगळं व्यवस्थित. आता आमचं काय आहे, आम्ही लोक दिसावेत म्हणून फक्त हे जरा फक्त 2-4 फूट उंची आहे, नाहीतर तुम्ही आणि आम्ही यांच्यामध्ये तसा फारसं काही अंतर नाही. असं केशवसुतांनी जसं शब्दांनो मागोतया म्हणून हाक घातली, ज्ञानदेवांना त्यांच्या काळात घनु आजे गुणगुणा वारावा हे ऋणधुणा, हे कुठलं कसं कळलं असेल, कसं शब्द आपल्याला असं वाटतं नाही. मला देखील अनेक कवींच्या, आता मी स्वतः कवी ही फार मोठी पदवी आहे. तुम्हाला सांगतो की कवी ही फार इतिहासामध्ये एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये एखाद्याला कवी म्हणून म्हटलं जातं, त्याला अमुक एक पुरस्कार मिळतो, अमुक काहीतरी शिष्यवृत्ती अभ्यासवृत्ती मिळते. पण कवी ही काळावरची लिहिलेली ही अशी पदवी आहे ज्या मराठी भाषेमध्ये आणि जगामध्ये जी काही कवी मंडळी ज्या संबंध इतिहासात टिकून राहिली त्यांना कवी ही पदवी आहे. आणि त्या वाटेवरचे आम्ही हे छोटेसे वाटे, आमचा एक अमृताचा त्या संबंध महासागरामध्ये आमचा हा छोटासा बिंदू, हा जो रंग आहे, हा रंग देखील एक बिंदू म्हणून आम्ही त्याच्यात, आमच्यामध्ये कुठेही असा अहमभाव आणि आम्हीच कोणतरी इतिहासावर काळावर लिहून देतो असं कुठेही नाही. पण या कवितेच्या संबंध 700 वर्षाच्या इतिहासामध्ये कुणाकुणाला कसं कसं काय काय सुचलं असेल त्या बालकवींना, ती फुलराणी असो किंवा हे असं सुखद असो किंवा म्हणजे तंद्रीतच अर्ध्या मुर्ध्या लुकलुकते ताराराणी, हे त्या बालकवींना देखील केव्हा कुठनं आकाश बघितलं असेल. रेंदाळकरांनी अजून चालू तोची वाट माळहा सरेना विश्रांती स्थल केव्हा यायचे कळेना, हे कुठल्या काळात कसं म्हटलं असेल. किंवा मर्ढेकरांनी संबंध मुंबईवरची कविता आहे, अशा अनेक कविता आहेत. किंवा शिशिर तुझ्या पुनरागमे एक एक पान गळावया का लागता मज येतसे नकळे उगाच रडावया पानात ही निजली इथे इवली सुकोमल पाखरे जातील सांग आता कुठे निष्पर्ण झाडीत कापरे. या शिशिराच्या याच्यामध्ये जी पानगळ होते ती त्यांना इथेच कुठेतरी पारोळ्याला मिळाली. पारोळ्याला बघितली का त्यांनी मर्ढे गावामध्ये बघितली, त्या त्या युरोपामध्ये असताना जो आत्ता संबंध आता पानगळ सुरू होईल तेव्हा जी झाडांची पानगळ त्यांनी बघितली. पण कवी हा अशा काळावरती लिहून जातो कुठेतरी. लेखणी आणि दौत याच्या अनुरोधानं जे काही लिहिलेलं असतं ते सगळी शस्त्रास्त्र अणुअस्त्र असोत किंवा आणखीन काही असोत, या सगळ्याच्या वरचं एक मोठं असं लेखणी आणि दौत. कारण मी आत्ता गेल्या महिन्यामध्ये स्ट्रॅटफोर्ड अपॉन इव्हनला त्या शेक्सपियरच्या घरी जाण्याचा योग आला आणि त्याच्या घरावरती एक लेखणी आणि दौत असं त्या लावलेलं आहे. तर ही केवढं मोठं प्रतीक आहे संबंध मानवी आयुष्यातलं. म्हणजे ज्या सगळ्या संस्कृती सगळं कळतं आपल्याला कशामुळं, तर ते कवितेमुळं कळतं. तर त्या कवितेकडे जाणारी, त्या कविताच्या संबंध या महासागरामध्ये मराठीच्या 700-750 वर्षाच्या या सरस्वतीच्या या सगळ्या या डोहामध्ये आपलं एक नवीन पुस्तक घेऊन आलेली शुभा, हिला मी प्रथम तिनं आपलं मनोगत या पुस्तकाच्या निमित्तानं व्यक्त करावं. कवी म्हटलं ना की काही लोकांना वाटतं की आता हे पिडणार आपल्याला. खरं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे आमचा एक नाशिकचा मित्र आहे, तो बसमधनं संगमनेरला चालला होता. तो शेजारच्या माणसाला म्हणाला मी कवी आहे, तो बाजूचा माणूस म्हणला मी बाहेर आहे म्हणून. तर असं सगळं काही ठिकाणी काही लोकांना कवीबद्दल वाटत असताना खरं असं नाही आहे. पण काही लोकांचा उगाचच ग्रह करून दिलेला असतो. आणि आता तर काल परवा मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर जे सगळे नट नट्या दिग्दर्शकांपासून ते अनेक कवींनी जवळजवळ 50 लोकांनी तिथे फमू कविता वाचल्या. आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 50-60 वर्षामध्ये प्रथमच अशा पद्धतीनं 15-20 हजार लोक, मीडियातले 40-50 कॅमेरे असे उभे आहेत आणि संबंध समुदाय 2-2.5 तास, भले ते सचिन तेंडुलकर कविता वाचणार आहे म्हणून आला असेल, पण तरी देखील 15-20 हजार तरुणांनी आणि जी यंग जनरेशन होती तिथे त्यांनी त्या कविता ऐकल्या. हे एक शुभचिन्ह आहे. तर त्या शुभचिन्ह घेऊन आलेली, कवितेचं शुभचिन्ह घेऊन आलेल्या शुभाला मी तिचं मनोगत व्यक्त करण्याची एक विनंती करतो. तुमचा आणि आमचा सोहळा आहे.
सगळ्यात प्रथम आपले